आधुनिक काळामध्ये जे लोक म्हणजे माणसांचं नाव घेतलं, जे लोक बौद्ध धर्माला स्वीकार करतील अशा मनुष्यांच्या हृदयामधून हिंदू धर्मापासून ते मुक्त झाले पाहिजे. जो कोणी स्वतःला बौद्ध समजते, मग तो अंगावर चिवर असो या नसो, पण जर कोणी व्यक्ती स्वतःला बौद्ध समजत असेल तर पहिली गोष्ट त्याच्या हृदयामधून काय परिवर्तन झालं पाहिजे की त्याच्या हृदयामध्ये हिंदू धर्मापासून तो मुक्त असला पाहिजे. आणि यावरती बाबासाहेबांनी एक उदाहरणही दिलं होतं की जेव्हा आपण बुद्धाची पूजा करतो तर म्हणजे बुद्ध जर आपण पालनपोषण करतो नाही का, बुद्धाच्या तत्वाचं पालन करतो, तर आपण जर तुमच्या ताटामध्ये एका भागाला केक आणि एका भागाला सेन दिलं तर तुम्ही सेन खान की केक खान? केकच खान. तसंच बुद्ध म्हणतात की जर मग बुद्धाची पूजा करता तर बुद्धाचीच पूजा करा नाही का, इतर देवी देवतांना बिचामध्ये आणू नका. जर इतरांना आणाल याचा अर्थ तुम्ही काय खाता? वा, शाबास, हुशार लोक आहेत. ये बेटा थोडं जवळ, लोक येऊ राहिले, इकडे इकडे ये महा. तर बाबासाहेब पुढची गोष्ट म्हणतात की जे लोक बौद्ध होतात तर त्यांचा नवा जन्म झाला असं त्यांना जाणीव झाली पाहिजे. जेव्हा आपण बौद्ध बनवतो तो काय झाली पाहिजे जाणीव? की नवा जन्म झाला अशी आपल्याला जाणीव असली पाहिजे. समजलेतपर्यंत? आणि अशा प्रकारचे जे प्रचारक आहेत, बाबासाहेब म्हणतात अशा प्रचारकाची नियुक्ती केली पाहिजे नाही का, म्हणजे निर्माण केलं पाहिजे. आणि असे प्रचारक गावोगावी फिरले पाहिजे. त्यामध्ये बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा त्यामध्ये लिहिला आणि मला खूप आवडला. आज मी जे काही धम्मचारी आहो तर बाबासाहेबांच्या एका शब्दामुळे बाबासाहेब म्हणतात असा प्रचारक विवाहित असला पाहिजे. कारण मला लग्न करायचं होतं जेव्हा मी लहान होतो नाही का, 14-15 वर्षाचा होतो, तेव्हा मला एकच स्वप्न होतं माझं की मोठा होईन तर लग्न करीन. पण इथे बाबासाहेबांनी अनुमती दिली की धम्मप्रचारक कसा असावा? विवाहित असावा. तर माझ्या चेहऱ्यावर मात्र मोठी खुशी आली. यार, बाबासाहेबांनी आपल्या मनातली गोष्ट म्हणलं नाही का. तर आता मी विवाहित आहो आणि विवाहित असल्यानंतरही जेवढं शील भंतेजी पालन करतात मी तेवढीच शक्ती लावून त्या शीलांचं पालन करतो. स्वतःला कधीच मी कमी लेखत नाही, जितकं पालन करता येते तेवढं करतो नाही का. माझ्या घरीच मी बुद्ध विहार बनवलेला आहे. अशा 5 मूर्त्या माझ्या आजूबाजूला असतात. माझ्या घरी हे जे मूर्ती तुम्ही पाहत आहात अशा मोठ्या मोठ्या 5 मूर्त्या आहेत आणि त्या 5 मूर्त्यामध्ये मी आराम करतो, झोपतो नाही का. तर प्रयत्न करतो की आपलं हृदय बुद्धाच्या हृदयाबरोबर एकरूप करण्याचा प्रयत्न करतो नाही का. जर बुद्धाचं हृदय एवढं चांगलं होतं तर ते हृदय मी सुद्धा प्राप्त करू शकतो. तर आजचा खूपच चांगला दिवस आहे. तर सर्वात प्रथम जागा कमी असल्यामुळे थोडंसं आपण मिक्स कार्यक्रम घेऊ. तर काही वेळ आपण ओम मणी पद्मे हुम या मंत्राचं पठण करू. तर ओम मणी पद्मे हुम याचा अर्थ असा होतो की समोर बुद्ध बसलेले आहेत आणि माझ्याही हृदयामध्ये बुद्ध आहे. माझ्या हृदयातला बुद्ध समोरच्या बुद्धाला प्रणाम करताय आणि त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करताय. या मंत्राचा अर्थ काय होते की ओम मणी पद्मे हुम म्हणजे समोर बुद्ध बसलेले आहेत आणि त्या बुद्धामध्ये जे गुण आहेत तेच गुण माझ्यातही आहे आणि अशा गुणवान बुद्धाला मी स्मरण करतो आणि माझं हृदय त्यांच्या हृदयाला समर्पित करतो नाही का. आणि असे बुद्ध काळामध्ये जेव्हा बुद्ध कुणाला दिसायचे नाही, ते कुठेतरी म्हणजे जंगलात राहायचे ध्यान वगैरे करत, तर जे मोठे मोठे भिक्षू होते, बोधिसत्व होते, या मंत्राचं पठण करत आणि भगवंताचं स्मरण करत की भगवंत कुठेतरी आहेत नाही का. तर जेव्हा आपण या मंत्राचं पठण करू तर तुम्ही बी कल्पना करा की बुद्ध कुठे आहेत. तशी तर आपल्यासमोर आहेतच बसलेले नाही का. तर अशी 2 मिनटासाठी म्हणजे कल्पना करायची आहे. तर हात जोडून घ्या.